आज रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात. काय मागण्या काय? सर नमस्कार, मी देवशाला जगदीश बारदेवाड बोलत आहे. माझे पती हे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर जगदीश लिंगण्णा बारदेवाड आहेत. माझ्या लेकराचं इथं बसण्याचं कारण म्हणजे माझं राहतं घर, जी माझ्या घराची रजिस्ट्री आमचे पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे. घर आज लिलाव व्हायले, बँक सील ठोकणार आहे. याच्या वारंवार मी येऊन सरांना निवेदन दिले, पाया पडले, विनवण्या केल्या. प्लस माझ्या लेकरांना त्यांनी पती वडिलाचं कर्तव्य करत नाही, साधं जातीचं प्रमाणपत्र 2 वर्षापासून त्यांनी दिलं नाही. पाया पडल्या, त्यांना कॅबिन मध्ये मागायला गेले तर चल हाट, गेट आउट, तू कुत्री आहेस, असं सगळं त्यांनी केलं. लेकराला वेळ नाही, प्रेम नाही, माया नाही, सर्व्हिस बुकवर आमचे नावं नाहीत. माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले सर. आज 1-2 महिने कोणती अफेअर मध्ये बाई राहिली तर सोडत नाही. 21 वर्षाचा संसार आहे सर माझं. 2003 ला लग्न झालेलं आहे. तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे. आज 2 वर्षापासून त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहतात. ते मला माहिती नाही का राहतात, पण आमच्यावर अन्याय अत्याचार व्हायलाय. राहायला घर नाही. आज एक घायाळ आई रस्त्यावर लेकरं घेऊन कसे राहणार, म्हणून आम्हाला अमर उपोषणाची वेळ आली. हा माझा मुलगा वरद जगदीश बारदेवाड, सिद्धी जगदीश बारदेवाड आहे. आणि आज माझ्यासोबत पर्याय नाही. वारंवार विनवण्या केल्या, पाया पडल्या, तरी त्यांनी चल माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला दगवत नाही, मी जे म्हणेल ते विकत घेऊ शकतो, तुझी लायकी नाही. मला खूप म्हणजे गेट आउट त्यांनी 10 वेळेस कॅबिन मधून मला हाकललेलं आहे सर. आज माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही. घर रस्त्यावर यायलंय माझं. माझ्या लेकरांचं कुठं सर्व्हिस बुकला नावं नाही, जातीचे प्रमाणपत्र नाहीत. माझ्यावर खूप अन्याय व्हायला लागला. कशासाठी? आजपर्यंत फक्त नाव खाली जाऊ नये, पतीचं आपली इज्जत काय एकच. फक्त ह्याला मी विचार करू मागे राहिले. माझी एवढीच चुकी आहे, बाकी काहीच नाही सर. आता तुम्हीच सगळेजण मला न्याय द्याल अशी इच्छा आहे माझी. माझ्या नवऱ्याने कर्तव्य पतीचे करावेत आणि बापाचे कर्तव्य करावेत. सगळं करून घरी येऊन राहून माझं घर आम्ही गुन्हा गोविंदानं राहावं, एवढीच माझी इच्छा आहे तळमळीची. हॅलो, मी वरद बारदेवाड इथे 3री मध्ये शिकत आहो. माझे शाळेचे नाव ज्ञानभारती विद्या मंदिर आहे. माझी परेशानी हे होत आहे की आमच्या शाळेच्या फीस भरायला व आर्चरीचे खर्च करायला मम्मीला पैसे नाहीत व घराचे हप्ते भरण्यासाठी आमच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. म्हणून आम्ही इथे उपोषण भरायला आलो व आमचे पप्पा इथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून आहेत व त्यांनी घराचे हप्ते भरण्यास सुद्धा गेलेत आणि आमचे खर्च सुद्धा करण्यात गेलेत आणि आमच्या सोबत 2 वर्षापासून दूर राहत आहेत. आणि जेव्हा मी बघतो दुसऱ्यांचे पप्पा त्यांच्या पालक मीटिंगला येतात व त्यांना घ्यायला येतात, मला तर ते सगळ्या मुलं चिडवतात व म्हणतात की अरे तुझे पप्पा नाहीत का, असं म्हणून मला दुःख वाटते. म्हणून मी इथं अमर उपोषणासाठी इथं आलो आहो. मागणी काय? माझी मागणी आहे की पप्पाने आमच्या सोबत राहावं व सगळं मागचं विसरून जावं आणि घराचे लोन भरावे व आमचा खर्च सुद्धा करावा, ही माझी मागणी आहे.